श्रीराम समर्थ. नमस्कार, मी प्रिया श्रीनिवास सोक सर्व श्रोत्यांना सादर वंदन करत आहे. मनाचे श्लोक क्रमांक 162 आज आपण पाहणार आहोत. श्लोक असा आहे: अहंता गुणे नीती सांडी विवेकी, अनीती बळे श्लाघ्यता सर्व लोकी, परी अंतरी सर्व ही साक्ष येते, प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते. जय जय रघुवीर समर्थ. अर्थ असा आहे की अहंभावाच्या पायी विचारी माणसं नीतीचा मार्ग सोडतात. इतकंच नव्हे तर अनितीच्या जोरावर सगळ्या समाजात प्रसिद्ध होतात. पण लोकांनी जरी तारीफ केली तरी त्यांचं मन त्यांना खरं काय ते सांगतच. नीतीच्या मार्गानं वागायला सांगणारे शास्त्राधार सोडून त्यांची बुद्धी अनितीच्या मार्गाने जाते. आता ही तर जनरहाटी आहे. आपण हे तर आपल्या अवतीभोवती आज बघतोय, आपल्या मागच्या पिढीने पाहिलंय, कदाचित पुढची पिढी तर याच्याहूनही भयावह ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहे. आणि त्याची चाहूल, त्याची चुणूक, त्याचे संकेत सगळं काही आपल्याला आत्ता मिळत आहे. आता काळ कुठलाही असो दो ना, की काल, आज, उद्या समाजात भ्रष्टाचार हा चालूच असतो. कारण शेवटी कसं आहे ना, नाण्याला दोन्ही बाजू असणारच ना. हो, सुख आहे तसं दुःख आहे, चांगलं आहे तिथं वाईटही आहेच. फक्त आपला प्रयत्न या सगळ्या सत्संगाच्या माध्यमातून काय असणार आहे, तर आपला प्रयत्न असा आहे की तो वाईटाचा जो टक्का आहे ना, तर तो कमी करण्यासाठी आपण आपलं योगदान द्यायचंय. कारण प्रकृतीचे जे 3 गुण आहेत ना, सत्व, रज आणि तम, तर त्यातला जो तमो गुण आहे की नाही, तर तो ह्या बऱ्याचशा वाईट गोष्टी करायला आपल्याला उद्युक्त करत असतो. आता प्रकृतीचेच हे 3 गुण आहेत, तमगुण आहेच आहे, तो तर काही अदृश्य होणार नाही, तो तर नष्ट होणार नाही. आपण काय प्रयत्न करू शकतो, टक्का कमी करायचा. आणि प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये ही अष्टधा प्रकृती जी आहे की नाही, ही पंचमहाभूतांपासून बनलेली ही 5 तत्व, त्याच्यामध्ये ही 3 सगळी रज, सत्व, तम ही प्रकृतीची हे सगळे 3 गुण असे मिळून हे अष्टधा प्रकृती आहे. मग त्याच्यातच शिवाय मन, बुद्धी आणि अहंकार हे मिसळलं की हे सगळे 11 प्रमुख गुण आपल्या प्रत्येकाच्या शरीराचे असतातच. आता म्हणूनच काय की समर्थांनी आपल्याला उपदेश केलाय. असं आहे का की आपण बघतो की नाही की आता एखादं छान आपलं अगदी छोट्याशा बागेतलं झाडं असतात, तर वाढतात, पण आपल्याला ठाऊक असतं की एखाद्या झाडाची अशी नुसती बेछूट वाढ काही कामाची नाही, त्याला तशाने काही फुलं येणार नाही. मग त्याची छाटणी करावी लागते की नाही. आता मोगऱ्याला सुद्धा बघा, साधारण उन्हाळ्याच्या आधी मोगऱ्याची छाटणी करून ठेवतात. त्याचं अगदी पान आणि पान सगळं खुडतात, त्याला 1-2-3 दिवस पाणी पण देत नाहीत आणि नंतर 3 किंवा 4 दिवसांनी पाणी देतात. त्याच्यानंतर तो जो काही मोगरा वाढतो ना, तर तो चैत्र महिन्यात असा फुलतो की त्याचा वेलू गगनावेरी जातो. आणि जणू काही म्हणजे गगनातल्या ज्या चांदण्या आहेत ना, तर त्या चांदण्यांशी स्पर्धा करायची इच्छा या मोगऱ्याच्या फुलांना होते. इतकी त्याची सुंदर वाढ होते. मग आता हे कशामुळे शक्य झालं, तर आपण थोडंसं छाटणी केली की नाही, थोडीशी. पूर्ण झाड काढून टाकणार होतो का आपण, की काय नुसतंच वाढलं एरंडासारखं, एरंडाची झाडं काढतो, असं मोगऱ्याचं, गुलाबाची अशीच काढून टाकतो का. जास्वंदी तर 12 महिने इतकी सुंदर फुलते, 2-3 फुलं देवाऱ्यात घालावीत, सगळा देवारा नुसता सजून जातो आणि इतका आकर्षक, इतका सुंदर दिसतो की पुन्हा पुन्हा ती पूजा करावीशी वाटते, पुन्हा पुन्हा ती पूजा पाहावीशी वाटते. अगदी छान त्याचा फोटो काढावा आणि तो स्टेटसला टाकावा, इथपर्यंत मोह अनावर होतो की नाही. पण मग या सगळ्या झाडांची आपल्याला छाटणी करावी लागते, हो की नाही. तर ती छाटणी केल्यानंतर जे काही चांगलं येतं ते चांगलं येतं, हो की नाही. तसं आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी वाईट असतंच, अगदी 100% असतं. आपण संत महात्मे आहोत का हो? नाही, आपण साधी माणसं आहोत की नाही. मग आता प्रकृतीच्या नियमानुसार आपल्याकडे 2-4 दुर्गुण असणारच.
तर आपला प्रयत्न असा असला पाहिजे की मी ते हळू त्या दुर्गुणांची धार कमी करेन. अगदी सारखं अरेला कार्य अशी चवताळून उठणार नाही. जरा कुणी काही म्हणायचा अवकाश की माझा पापड मोडलाच मोडला. कशाला पापड मोडायचे? अहो अख्खा पापड घेऊन खा की, काय चुरा करून खाता? गमतीचा भाग आहे. सांगायचं तात्पर्य असं की हा समाजामध्ये भ्रष्टाचार हा अखंड असतोच. आपल्याला टक्का कमी करायचा आहे. प्रयत्न त्याच्यासाठी आहे. लक्षात घ्या काय सांगतेय. एकदम एका क्षणात सगळं काही नाहीसं होणार नाहीये. भ्रष्टाचार करणारी माणसं आहेत ना, तर त्यांनाही ना स्वतःचा दर्जा आतून ठाऊक असतो बरं का. कारण शेवटी ना त्यांच्या सुद्धा आत्म्यामध्ये तो परमात्मा वास करत असतो. आता तुम्ही इथे शब्दात पकडाल मला की त्यांच्या ठाई परमात्मा वास करत असतो आणि मग तोच त्यांच्या हातून इतकी वाईट कर्म कशी करवून घेतो. अहो परमात्मा काय करील, त्यांच्याकडचे जे 3 गुण आहेत ना, त्यातल्या तमोगुणाची प्रचंड वाढ त्यांच्या ठाई झालेली असते. तो तमोगुण इतका प्रभावी असतो की तो त्या माणसाला वाईट कृत्य करायला भागच पाडतो. परमात्मा अशा वेळेला हतबल असतो, कारण ही सगळी लीला आहे, त्यांनीच निर्माण केलेलं आहे सगळं, हो की नाही. आता गंमतीचा एक भाग बघा. एखादं लहान मुलांचं गॅदरिंगचं नाच बघितलात का हो? किती छान बाईंनी तयारी करून घेतलेली असते की नाही. सगळ्यांची अगदी ड्रेपरी सारखी, मेकअप सारखा, सगळ्यांना ते अर्धगोलात, साधारणपणे शाळेच्या मुलांचा डान्स हा अर्धचंद्र असा उभा करूनच बसवतात. सगळे मुलं स्टेजवर फोकस झाली पाहिजेत ना. आता गाणं किती असतं? अवघं 3.5-4, अगदी खूप मोठं असेल तर 5 मिनिटं, नसतंच 3.5-4 मिनिटाचं गाणं, आणि तेवढ्यासाठी तयारी महिनाभर चालू असते बरोबर. आता सगळं छान अगदी एकदम रेडी स्टेडी गो इतकी तयारी झालेली असते आणि ती मुलं स्टेजवर येऊन उभी राहतात. नाच सुरू होतो. आता नाच सुरू झाल्यानंतर कधी कधी अशा गमती जमती घडतात ना हो, की 1 किंवा 2 मुलं असतात ना, तर ती ना काहीतरी वेगळ्याच ऍक्शन करतात बरं का. भलतच कुठल्या तरी वेगळ्याच विश्वात जातात आणि बाकीची जरा मुलं गोंधळतात त्यांच्याकडे बघून, पण अर्ध्या मिनिटात ती भानावर येतात. ती आपल्या ऍक्शन चालू ठेवतात आणि ती 1 किंवा 2 मुलं काहीतरी वेगळंच काहीतरी चालू ठेवतात, पण तेही त्यांचंही चालू राहतं, यांचंही चालू राहतं. आणि आता त्या विंगेतून नाच बसवलेल्या बाई किंवा अजून कोणीतरी असतं त्यांच्या जोडीला, हतबल होऊन बघत राहतात. म्हणून तेवढ्यासाठी काय ते पडदा पाडतात का? कारण बाकीची मुलं छान नाचत असतात, तेवढ्यासाठी काय तो नाच बंद पाडतात का? लोक सुद्धा समजून घेतात. लोक काय लगेच शिट्ट्या मारत नाहीत का, त्या मुलांच्या दिशेने टोमॅटो आणि अंडी फेकत नाहीत. आपलीच लहान मुलं आहेत, समजून घेतात. तसं परमात्मा आपल्याला समजून घेत असतो. तो त्याच्यासाठी आपण त्याची लेकरं आहोत की नाही. मग चुकणार ते तर आहेच आहे. समतो कसं सांभाळून घ्यायचं याच्यासाठी त्याची पुढची धोरणं ठरलेली आहेत हो. ती तुम्हाला आम्हाला माहिती नाही. तुम्हाला आम्हाला आत्ताच दिसतंय काय वाईट वागतायत माणसं, काय वाईट वागतायत, काय देवानी काय डोळ्याला पट्टी बांधली आहे का काय, असे विचार करणारे आपणच, हो की नाही. तर हा साधारण भ्रष्टाचार हा राहणारच आहे चालू. पूर्ण समूळ काही त्याचा नाश होईलचं लक्षण नाही. आणि आता जसं जसं कलियुगाचा महिमा वाढतोय तसं तसं तर हे चालूच राहणार. आणि गमतीचा भाग माहितीये ना, की मनातून जे वाईट कृत्य करत असतो ना, त्याला कुठंतरी एक त्याचा कोपरा त्याला सत्य सांगत असतो. तो दुर्लक्ष करतो, त्याला त्या सत्याला तो दाबून ठेवतो आणि त्याला माहित असतं की आम्ही दुष्टच आहोत, आम्ही दुर्जनच आहोत. रावणाला ठाऊक होतं की तो रामापेक्षा दुर्जनच आहे वागायला. कंसाला काय माहित नव्हतं का? त्याला कुठे असं म्हणायचं होतं की मी खूप चांगला आहे? काहीच नव्हतं म्हणायचं, मी असाच, बरोबर. आणि काय होतं, त्यांचा हा अहंकार असा वाढतच असतो. त्यांचा स्वार्थीपणा, अहंकार, दुष्टपणा हे सगळं वाढतं. आणि मग कधी कधी असं होतं की त्याचा परिणाम चांगल्या लोकांवर सुद्धा होतो. म्हणजे आता रावणाच्या सहवासात राहून विभीषणावर परिणाम नाही झाला, पण असे काही घटक असतात ना की जे त्यांच्या संगतीत येतात आणि ते सुद्धा हळूहळू चुकीचं वागायला लागतात. सगळं हळूहळू समाज जीवनावर परिणाम
व्हायला लागतो. आणि मग हे हे होऊ नये ही समर्थांची कळकळ आहे. समाज जीवनासाठी हा सगळा काळ कठीण आहे. म्हणजे धाकट धपशा दाखवून म्हणा किंवा संगतीचा परिणाम म्हणून दुसऱ्याला हे चुकीच्या कामाला वळवून घेतातच. मग ह्यासाठी आपल्याला आपली सदसद्विवेक बुद्धी जागृत ठेवायची की नाही. म्हणजे पोटासाठी मी माझा धर्म विकेन का, किंवा पोटासाठी मी माझी माणसं ह्याच्यावर विकायला काढीन का, काढणार नाही. उपाशी मरू पण आम्ही सगळं कुटुंब आम्ही एकत्रच मरू असेही विचार करणारे आहेत की नाही. की या देशाच्या रक्षणासाठी आज आपण बघितलंय की इतक्या सगळ्या वीर हुतात्म्यांनी या देशासाठी प्राणार्पण केलंय. त्यांनी काय विचार केला की जिंकू किंवा मरू, आम्हाला मधलं काही नकोच आहे. आणि आम्हाला लालूच किंवा कुठल्याही गोष्टीचं तुम्ही असे आशा दाखवाल काही नकोय. आम्हाला आमच्या जगण्याचा मोह नाहीच आहे. आम्हाला काय हवंय, फक्त आणि फक्त आमच्या भारत मातेचं स्वातंत्र्य हवंय. आणि तिच्या स्वातंत्र्यासाठी मरण आलं तरी तेही आम्ही हसत हसत स्वीकारू असा दृढ भाव पाहिजे. पण होतं काय की माणसाचा अहंभावच जास्त वाढतो, स्वार्थ वाढतो. आणि या सगळ्या गडबडीत समर्थांना काय सांगायचं माहिती आपल्याला, की असं जरी झालं तरी सुद्धा जी चुकीची वागणारी माणसं असतात ना, तरी त्यांचं मन त्यांना संकेत देत राहतं. कारण शेवटी असं आहे ना, माणूस जगाला फसवू शकतो पण स्वतःच्या मनाला फसवू शकतो का हो, तर नाही. त्यासाठी रावण आणि मंदोदरीची एक सुंदर कथा आहे बरं का. आता तर सेतुबंधनाचं काम चालू असतं की नाही, तर ही वार्ता अर्थात रावणापर्यंत तर येते आणि सगळं कळतं त्याला की त्या सेतुबंधनाच्या म्हणजे एक एक दगडावर ते वानर श्रीरामाचं नाव लिहितायत, तो दगड त्या समुद्रात सोडतायत, तो तरंगतोय आणि हळूहळू तो सेतू वाढत चाललाय. बघता बघता ही सगळी वानर सेना एक दिवस लंकेत प्रवेश करणार आहे. तर त्यावेळेला मंदोदरीचा आणि रावणाचा संवाद आहे. आता रावण महाशय सुद्धा एवढं सगळं चालू असताना कुठंतरी मनाच्या एका कोपऱ्यात घाबरले असणारच ना. म्हणजे घाबरले म्हणजे शौर्य कमी पडतंय म्हणून नाही, पण झालं आता ती वेळ जवळ आली. आपला शत्रू आता आपल्या राज्यात दाखल होणार. तर त्यावेळेला मंदोदरी विचारते रावणाला की नाथ, असा सेतू तुम्ही बांधू शकला असतात का. तर त्यावर रावण म्हणतो, तू मला काय समजतेस, माझ्याकडे पण सगळं काही अद्ययावत म्हणजे ज्ञान उपलब्ध आहे, तशी माणसं माझ्याकडे आहेत, अगदी सहज मी पण हा सेतू बांधू शकलो असतो. मग मंदोदरी म्हणते, बरं ठीक आहे, पण समजा असं धरा गृहीत तर की नाहीये सेतू बांधणं सफल होत नाहीये, तो असफल होतोय, तर तुम्ही काय केलं असतं. तर त्यावर रावण गप्प बसतो आणि त्याचं मौन मंदोदरीला काय खरं ते सांगून जातं. कारण शेवटी पती पत्नींचा तो संवाद आहे, तो कसा किती कोणी रंगवून सांगावा याला काही धरबंध नाहीचे. पण ज्या क्षणी तिच्या प्रश्नांवर रावण जर निरुत्तर झाला असेल, समजा हे सगळं काल्पनिक आहे असंही समजा, तरी असे काही क्षण त्यांच्याही आयुष्यात आले असतील की मंदोदरीने असे परखड असे 10 प्रश्न विचारले असतील. त्या क्षणी रावण कदाचित मौन करता झाला असेल, पुढे उत्तर दिलं नसेल. तर या मौनातून मंदोदरीला रावणाचं खरं स्वरूप नक्कीच कळलं असणार, कारण ती त्याची पत्नी होती आणि पतीला पत्नीचं, पत्नीला पतीचं मन हे ओळखता येतं साधारण एक 90% म्हणूयात आपण. कारण शेवटी काय आहे ना, मन आहे ना, ते इतकं चंचल आहे की माझं मन तुला कळेपर्यंत माझ्या मनातले विचार बदलले तर तू काय करणार, असं मनाच्या सगळ्या गमती जमती आहेत. तर तात्पर्य असं की समर्थ आपल्याला इथे सांगतायत की आपण आपल्या मनाला फसवू शकत नाही, जगाला फसवू शकतो. आणि मला माझ्या मनाचा कौल थोडासा स्वीकारता आला पाहिजे. दुष्ट प्रवृत्तीची माणसं काय करतात ठाऊक आहे, मनाचा कौल मानतच नाही. त्यांना कळत असतं की आता आपलं काहीही खरं नाहीये. दुर्योधनाला कळलं नव्हतं का,
त्याला कळलं होतं, पण तो म्हणतो ना की मी कधीही धर्म म्हणजे काय हे मला माहित नव्हतं का, पण मी तो कधीही धर्म आचरू शकलोच नाहीये आणि आता ह्या क्षणी तो धर्म मी स्वीकारू शकतच नाही. जे काही चाललंय ते ठीकच आहे असं समजायचं. म्हणजे शेवटच्या क्षणाचे संकेत कर्णाला सुद्धा मिळाले होते. त्याला सांगितलं होतं, त्याला म्हणजे त्याच्यासमोर प्रस्ताव मांडलेलाही होता की तू दुर्योधनाची बाजू सोड, पण कर्णाने सुद्धा तो प्रस्ताव मांडला नाही. आता वेगळी वेगळी विशेषणं देता येतील, पण इथे सुद्धा कर्णाचा तो अहंकार होता. त्याला ठाऊक होतं की इथे जिथे सत्याचा पक्ष आहे, साक्षात भगवान श्रीकृष्ण ज्या पक्षात उभे आहेत त्या पक्षाचा जय हा ठरलेला आहे. मी जिथे आहे तो असत्याचा अधर्माचा पक्ष आहे, त्यामुळे तिथे हार ही ठरलेलीच आहे. असं असून सुद्धा आपण म्हणतो की मित्रप्रेमासाठी म्हणून कर्ण तिथेच थांबला, पण मित्रप्रेम जरी असलं तरी त्याचाही तो अहंकार होता ना की छे, आता असं शेवटच्या क्षणी मी जर इकडून तिकडे गेलो तर मला लोक पळपुट्या म्हणतील. अरे आता म्हणजे दुर्योधन हरणार म्हणून गेला, दुर्योधन मला माझी हे करेल, निंदा करेल की अशा शेवटच्या क्षणी तू माझी साथ सोडलीस. अशी सगळी तो मग कारणं, सगळी तुटपुंजी कारणं देतो आणि तो त्याचा काही पक्ष बदलत नाही. तर हे सगळं असं आहे. परी अंतरी सर्व ही साक्ष येते आणि प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते. साक्ष कळलेली असते, संकेत समजलेला असतो, पण आता बुद्धीचा कौल मानण्याच्याही पलीकडे परिस्थिती गेलेली असते आणि मग ही लोक अधर्माचरण करतच सुटतात. आणि अशी लोक जोपर्यंत आहेत किंवा अशा लोकांचा टक्का जर वाढत राहिला तर समर्थ आपल्याला जाग करून ठेवतायत, आपल्याला सावध करतायत. अशा परिस्थितीत आपलं जे सामान्य समाज जीवन आहे ते मात्र निश्चितपणे धोक्यात येणार आहे. तेव्हा मना वेळीच सावध हो. जय जय रघुवीर समर्थ.